मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत राजवाड्यांच्या घरी सर्वजण जेवायला बसलेले असतात, पण कुणीही फारसं काही जेवायला घेत नसतं. आजी म्हणत असतात, असे तोंड पाडून का बसला आहात, सगळेजण जेवायला सुरुवात करा. अंशुमन कसलाच विचार करत नाही आणि एक घास मोडत असतो. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पाहतात. मग तो म्हणत असतो, आजीच म्हटली ना जेवायला सुरुवात करा. मग तेव्हा समर म्हणत असतो, हो स्वानंदी मॅडम तुम्ही सुद्धा जेवायला बसा. पण स्वानंदी म्हणत असते, नाही मला नकोय, मी नंतर जेवेन. तुम्हीच म्हणताना नाही जेवलं तर पित्त होतं, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा सुष्मिता मध्येच बोलते आणि म्हणत असते, तू तुझा मूड का खराब करून घेतेस आणि तू उगाचच हे सगळं का करतेस. उलट मुडी इथे मी असायला हवं किंवा मूड माझा खराब व्हायला हवा, तर तू ह्या सगळ्या गोष्टी का करतेस. म्हणजे इथे रिसेप्शन माझं खराब झाले. आजी म्हणत असता, सुष्मिता तुझ्या ताईशी बोलते, जरा विचार करून बोल. सुष्मिता म्हणत असते, का विचार करून बोलू सांगा ना. इथे सगळ्या रिसेप्शनमध्ये सगळ्या गेस्टसमोर माझी नाचक्की झालेली आहे. तेव्हा मल्लिका म्हणत असते, ऐक ना बाळा आत्ताही बोलण्याची वेळ नाही आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, मी आणखीही तेच सांगेल, मी शेला आणि पैठणीच दिली होती, मी ड्रेस नव्हता दिला. मग आता समर म्हणत असतो, इनफ खूप झालं आता हे सगळं काही डिस्कस, बाद झालं, गेला तो विषय उडत. तेव्हा आजी म्हणत असतात, अगं सुष्मिता एक गोष्ट तुला समजत नाही का, अगं ज्याच्याकडे पिशवी दिली होती त्यालाच ह्या गोष्टीबद्दल विचारायला हवं ना. मग आता मल्लिकाला खूप टेन्शन येतं. मल्लिका म्हणत असते, आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही इथे अंशुमनलाच दोष देणार आहात का. तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं अंशुमनने केलं आहे म्हणून. त्या बिचाऱ्याला काय काय आणि काय काय नाही झेलावं लागत तेच मला कळत नाही. प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नका बरं बोलू, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता आजी म्हणत असतात, बरं चला ते ठीक आहे सगळं काही, आपण एक काम करूया, पूजा करूया. समर सुद्धा म्हणत असतो, हो लग्न झाल्यानंतरची पूजा बाकीच आहे ना, त्यामध्ये जे काही करायचं आहे ते करा, पण घरातल्या घरात गेस्ट नको आहेत. मग आता आजी म्हणत असतात, परंपरेनुसार सुनेला दागिना देण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मग आता गिफ्ट सुद्धा मिळणार म्हणून सुष्मिता आनंदात असते. तेवढ्यातच समर स्वानंदीला जेवायला बसायला सांगत असतो आणि सगळ्यांची जेवणं होत आलेली असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता मात्र स्वानंदीचे बाबा मंदाकिनीवर चिडतात आणि म्हणत असतात, तुझी हिंमत कशी झाली नंदूला सावत्रपणा म्हणायची. अगं सावत्र हा शब्द कधीपासून आपल्या घरामध्ये उच्चारला जातो. हे बघ नंदू एकटी सावत्र नाहीच आहे, ती आपली मुलगी आहे. तिने आपल्यासाठी ह्या घरासाठी काय काय केले हे तुला माहिती नाहीये का. मग आता लगेचच मंदाकिनी म्हणत असते, तुम्हाला येऊन जाऊन नंदूचाच पुळका आहे. आत्ता सुद्धा इथे तुम्ही नंदूला काय वाटलं असेल, तिला काय वाटलं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताय, पण माझ्या सुष्मिताचा अजिबात विचार करत नाही. मग आता स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, वेडीएस का तू, अशा पद्धतीने कसं काय बोलू शकतेस. अगं सुष्मिता, रोहन आणि नंदू हे आपले तिन्ही मुलं आपलेच आहेत ना, मग तू सावत्र अशी तिला कसं काय म्हटलीस, तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची. मग आता ती म्हणत असते, का नको बोलू सांगा ना. अहो तिनं माझ्या मुलीच्या बाबतीत किती काय काय केलेलं आहे. तुम्हाला सुष्मिताचं लग्न झालंय हे तर गोष्टीचा आनंद नाहीच आहे, पण इथे नंदूला काय त्रास होतोय ह्या गोष्टीचा मात्र तुम्हाला जास्तच पुळका आहे. तेव्हा आता बाबा म्हणत असतात, हे मला अजिबात तुझं वागणं पटलं नाही, कळलं का तुला. नंदू इथे सावत्र किंवा माझी मुलगी नाहीये, तर ती आपल्या दोघांची मुलगी आहे. ही मुलं सगळी आपलीच आहेत. आतापर्यंत कधी तू अंतर दिलं नाहीयेस, मग आज मात्र तू इथे सावत्र हा शब्द आणलासच कसा. म्हणून ते मंदाकिनीला जाब विचारतात. तेवढ्यातच अधिरामध्ये येते आणि अधिरा म्हणत असते, आई मान्य आहे तुम्ही रागाच्या भरात काही बोलून जाता, पण इथे तुम्ही नंदुताईसोबत असं बोलायला नको होतं. तिला किती हर्ट झालं असेल आणि तुम्ही फक्त एकाच बाजूने का विचार करताय. तेव्हा अधिराला मंदाकिनी म्हणत असते, आता झालं का तुझं बोलून, जर झालं असेल तर जरा बाजूला होतेस का. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, मला माझ्या जावयांचा मानपान करायचा आहे, त्यामुळे तुमचे असले हे घाणेरडे विचार ऐकून घेण्याची माझी अजिबातच इच्छा नाहीये. आता स्वानंदीच्या बाबांना राग येतो. ते म्हणत असतात, आत्ता बोललीस तर ठीक आहे, पण इथून पुढे जर एक शब्द जरी नंदूच्या बाबतीत बोललीस आणि तिला सावत्र म्हटलीस तर गाठ माझ्याशी आहे, समजलं. पण मंदाकिनी कुठले काय ऐकते. मंदाकिनी तावातच तिथून निघून जाते. आता पूजा करायची असते आणि पूजासाठी घरामध्ये उत्सवाचं वातावरण तयार झालेलं असतं. सकाळी सकाळी गुरुजी आलेले असतात. तेव्हा समर छान तयार होऊन येतो. स्वानंदी सुद्धा छान तयार होऊन आलेली असते. समर गुरुजींची चौकशी करत असतो. त्याचबरोबर तुम्हाला जे काही पूजेसाठी साहित्य लागणार आहे ते सगळं काही इथे सांगा. आता स्वानंदी फुलांची टोकरी घेऊन येत असते. तेवढ्यातच तिचा पाय निसटतो. फुलं तर सगळे स्वानंदी समरच्या अंगावर पडलेले असतात, पण पडणाऱ्या स्वानंदीला मात्र समरने आधार दिलेला असतो आणि तिथेच आपलं मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले होतं. आजी म्हणत असतात, बाबा वा वा नंदू, खरंच ना, म्हणजे बघ ना, प्रत्येक वेळी तू पडतेस आणि समर मात्र तुला सावरायला येतो. मग आता लगेचच इकडे ती इथे स्वानंदी म्हणत असते, खरं तर खूप जोराचं लागलं बरं का. मग समर म्हणत असतो, सावरण्यापेक्षा मारच मला तर जास्त लागलाय,
पण असो काय स्वानंदी मॅडम, तुम्ही पण प्रत्येक वेळी पडताना. मग आता इथे स्वानंदी म्हणत असते, पण थँक्यू बरं का, प्रत्येक वेळी तुम्ही मला सावरायला येता आणि स्वारी बरं का. तेव्हा आता तो म्हणत असतो, स्वारी कशासाठी? मग आता ती म्हणत असते, म्हणजे तुम्ही मला सावरलं ना, म्हणून खरं तर स्वारी आणि थँक्यू दोन्हीसुद्धा. बरं ठीक आहे. मग आता स्वानंदी म्हणत असते ओके. आता समर म्हणत असतो ओके आणि हे काय आता नवीनच. तेव्हा ती म्हणत असते झालं, फुल स्टॉप वालं ओके आहे हे, असं म्हणून दोघांमध्ये सगळं काही इथे आता व्यवस्थित झालेलं असतं. आणि त्याचबरोबर पूजेची सगळी काही ऑलमोस्ट तयारी इथे होतच आलेली असते. समर मात्र फार आनंदात असतो. स्वानंदीसुद्धा तेवढीच उत्साहाने आता पूजेची तयारी करू लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो मंदाकिनीचं कटकट चालूच असतं. सकाळी सकाळी तांदळ निवडत बसलेली असते आणि त्यानंतर मात्र तांदळ निवडत असताना म्हणत असते, मला माझ्या जावयांचा म्हणजे समरराव आणि त्याचबरोबर अंशुमन ह्या दोन्ही जावयांचा मानपान करायचा आहे. म्हणजे कसं आहे ना, अधिकाचा महिना संपून गेला, अधिकाच्या महिन्यात तरी माझ्या जावयांचा मानपान करणं झालं नाही ना, म्हणून आता म्हटलं की मानपान करावा म्हणून. मग आता स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, खरं तर मला समररावांचा मानपान करायला फार आवडेल बरं का, पण मला त्या अंशुमनचा मानपान आणि जावई म्हणून घेण्याची सुद्धा त्याला इच्छा नाही आहे, समजलं का तुला. तेवढ्यातच अधिरा तिथे आलेली असते आणि तेव्हा ते म्हणत असतात, खरं तर तुला नाही ते मी पूजा करत असताना तुला कटकट करायचीच असते का, असं सुद्धा ते बोलत असतात. अधिरा येते आणि अधिरा म्हणत असते, काय झालं बाबा, द्याना सोडून कशाला उगाचच ह्या सगळ्या काही गोष्टी मनावर घेताय. मग आता इथे ती म्हणत असते, बरं मी काय म्हणते ऐक ना, हे बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा आता मला माझ्या दोन्ही जावयांचा मानपान करायचं आहे, त्यामुळे मी तुला काय सांगते ते तू नीट ऐक. हे बघ आता ह्या पूजेमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू मला मदत करणार आहेस आणि त्याचबरोबर तांदूळ निवडायला सुद्धा तू मला मदत करायची आहे, समजलं का. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इथे ती तांदूळ निवडायला मदत करत असते आणि ती म्हणत असते, बघा बघा माझ्या सुनेने ना माझं एका शब्दात ऐकलेलं आहे. मग आता इथे अधिरा म्हणत असते, तुमची कटकट आणि बोलणं ऐकून घेण्यापेक्षा खरं पाहायला गेलं तर हे सगळं काम केलेलं कधी उत्तम, असं सुद्धा ती मुद्दामून बोलत असते. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला सुष्मिता मात्र एक काम करत असते आणि ते म्हणजे की रील्स बनवण्याचं काम करते. मग आता रील्स बनवत असताना इथे तिच्या फॉलोअर्सना सांगत असते की आता आमचं नुकतंच लग्न झालं आहे आणि दिस इज माय हजबंड, असं म्हणून ती अंशुमनला आता रील्समध्ये घेण्याचा तेवढाच प्रयत्न करत असते. पण रील्समध्ये अंशुमन मात्र काही येत नाही आणि तिला बावळट, मूर्ख आणि तुझे फॉलोअर्स तिकडे खड्ड्यात घाल असं बोलत असतो आणि तिचा नाही ते बोलून अपमान करत असतो. तेव्हा मात्र सुष म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही हे सगळं माझ्यासोबत असं नाही बोलू शकत का, माझ्यासोबत असं बोलताय तुम्ही. आणि तेव्हा लगेच आता इथे तो म्हणत असतो, कारण तू माझ्या डोक्यात जातेस, मूर्ख आहेस तू, बावळट आहेस एक नंबरची. असं बोलल्याबरोबर सुषला आता रडायला येतं आणि सुष म्हणत असते, जेव्हापासून लग्न झाले ना तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यासोबत असंच बोलताय का, असं बोलताय माझ्यासोबत तुम्ही, माझ्यासोबत थोडंसुद्धा व्यवस्थित आणि चांगलं बोलत नाही काय, मी तुमचं असं काय केलेलं आहे. तेव्हा लगेच आता ती रडायला लागते. मग आता तिथे मल्लिका आलेली असते आणि मल्लिका आल्याबरोबर ती म्हणत असते, काय झालं तुला रडायला, हे बघ अजिबात रडू नकोस बाळा, बघा ना हा माझ्यासोबत किती वियड वागतोय, अजिबात चांगलं वागत नाही हा माझ्यासोबत. मग आता लगेचच मल्लिका म्हणत असते, हे बघ तुझं आज फंक्शन आहे ना, पूजा आहे ना, मग तुला चांगलं हॅपी राहायला पाहिजे ना. आणि मुद्दामच ती आता इथे अंशुमनला तिला स्वारी म्हणायला लावत असते आणि तेव्हा तो अगदीच ओझरतं वरवरचं स्वारी म्हणत असतो, पण इथे मात्र ती निघून गेलेली असते. मग आता इथे मल्लिका अंशुमनवर ओरडत असते आणि म्हणत असते, तुझी हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली, तू समजतोस कोण स्वतःला. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो, काय करू मग, ही मुलगीच अशी आहे आणि त्याचबरोबर ही अशी असल्या कारणाने मला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नाही, काय करू सांग ना. आता मठ्ठ मुलगी गळ्यात घालून घेतलीस म्हटल्यावर काही जरी झालं तरी सुद्धा तुला तिच्यासोबत लग्न केलंयस म्हटल्यावर झेलावंच लागेल ना, जा लवकर पटकन तिला घेऊन ये. दुसरीकडे आपण पाहतो की आता लगेचच इथे सुषने मंदाकिनीला कॉल केलेला असतो आणि सुषने मंदाकिनीला कॉल केल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, मम्मा. तेव्हा ती म्हणत असते, अगं नाकातली नाकात का बरं बोलतेस, काय काय चाललंय काय तुझं. तेव्हा ती म्हणत असते, मी नाकातली नाकात कुठं बोलते, अगं मम्मा मी रडत आहे, ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये का. त्याच वेळेला ती म्हणत असते, पण रडतेस का, काय झालं तुला, स्वानंदी काही बोलली का, सांग मला जर काही बोलली असेल तर. तेवढ्यात ती म्हणत असते, नाही गं नंदुताई मला काहीच नाही बोलली, पण जेव्हापासून माझं अंशुमन बरोबर लग्न झाले ना तेव्हापासून ते माझ्यासोबत खूपच वियड वागतात, म्हणजे सतत घालून पाडून बोलतात, माझा अपमान करतात आणि आज तर चक्क मला ते बावळट म्हणालेत. काय गं सुष, मला एक गोष्ट सांग, नवऱ्याच्या विरोधात जाऊन काही बोललीस का, काही केलंयस का. अगं लग्न झाल्यावर नवऱ्याला हॅपी ठेवायचं असतं, आनंदात ठेवायचं असतं, वेडीस का बाळा. आणि उठसूट नवऱ्याची अशी माहेरी फोन करून तक्रार नसते करायची, अगं असं करायचं नाही. आणि आज तुझी पूजा आहे ना, आणि पूजा असल्यामुळे हॅपी राहायचं, त्यांच्या मनासारखं करायचं, त्यांच्याशी बोलायचं
सांगायचं, हे बघ असं काही करायचं नाही हां आणि उठसूट माहेरी इकडे तक्रार करायची नाही हां. अगं मम्मा तू माझं ऐकून तरी घे, मी काय म्हणते ते. नाही हां, मला अजिबात आता वेळ नाही आहे, मला माझ्या दोन्ही जावई बापूंचं कोडकौतिक करायचं आहे, त्यामुळे मी आत्ता फोन ठेवते बरं का. मग आता फोन ठेवल्यानंतर शुश मात्र रडायला लागलेली असते. स्वानंदी येते आणि पाहते तर शुश रडत असते. ती तिला विचारते, काय झालं शुश, ए बाळा तू का रडतेस, काय झालं, कोणी काही बोललंय का तुला. तेवढ्यातच अंशुमन येतो आणि तो लगेचच म्हणत असतो, शुश तू इथे आहेस, मी किती शोधतोय तुला, चल बरं पटकन आपल्या खोलीत. मग आता शुश म्हणत असते, नाही मला अजिबात तुमच्याबरोबर यायचं नाही, तुम्ही जा बरं, नाही यायचंय मला. मग आता अंशुमन म्हणत असतो, असं काय करते शुश, चल ना, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, प्लीज चल ना. पण आता स्वानंदी अंशुमनवर ओरडते आणि म्हणत असते, काय चाललंय तुझं, ती नाही म्हणते ना. तेव्हा तो म्हणत असतो, ती माझी बायको, मग मी तिला घेऊनच जाणार ना. आता शेवटी तो तिला खोलीमध्ये घेऊन जातो आणि खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिची माफी मागत असतो. मग आता ती म्हणत असते, नाही तुम्ही माझ्यासोबत अजिबात चांगले वागला नाही आहेत, मला बावळट म्हणालात, मूर्ख म्हणालात आणि त्यानंतर तुम्ही माझ्यासोबत रील्ससुद्धा बनवत नाहीत, लग्न झाल्यापासून तुम्ही माझ्याबरोबर अजिबात नीट वागत नाही आहे, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही आहे, अगोदर किती चांगलं बोलायचं तुम्ही माझ्यावर. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, सॉरी माझं जरा चुकलंच, मी असं बोलायला नको होतं, खरं मी आता इथून पुढे असं नाही बोलणार आणि प्लीज कर ना माफ, रडू नकोस ना प्लीज. आणि आणखी एक गोष्ट सांगू का, उद्या ना आपण मस्त तुझ्यासोबत एक रील्स बनवूया, म्हणजे तुझ्या फॉलोअर्सला पण समजेल ना की तुझं लग्न झालंय म्हणून. मग आता प्लीज मला माफ करणार आहेस की नाही. तेव्हा शुश म्हणत असते, ठीक आहे मी माफ करेल तुम्हाला, पण तुम्ही पुन्हा आणखी माझ्यासोबत असं वागणार नाही आहात आणि बोलणार सुद्धा नाही आहात, समजलं. तेव्हा तो म्हणत असतो, प्रॉमिस, पक्का प्रॉमिस, मी तुझ्यासोबत अजिबात असं ओरडून वगैरे बोलणार नाही, पण तुम्ही नाही अजिबात नीट वागत नाही, तुम्ही थोडेसे सायको आहात का हो, म्हणजे घडीतच चांगले वागता, घडीतच वाईट वागता, घडीतच कोणाच्याही अंगावर वसकन जाता. मग आता तो म्हणत असतो, त्याचं काय ना काय सांगू, ह्या घराचा एकुलता एक वारस आहे ग मी, आणि तुझी ताईला तर तेवढंच कारण पाहिजे आपल्या दोघांचं लग्न मोडायचं, आणि त्यानंतर इथे मी ह्या घरातला एकुलता एक वारस आहे, आणि ही गोष्ट जर समरदादांनी मला ही सगळी प्रॉपर्टी वगैरे दिली नाही तर काय करायचं. तेवढ्यात स्वानंदी येते आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकलेलं